4 दिवसाचा पास आहे, तर त्याबाबत अडचण आली होती। मुळात काय होतं की ह्या ज्या जादा गाड्या असतात त्यांना पास चालतो की नाही चालतो याबाबत त्यांना डेपोतूनच सांगितलं जात नाही। सोलापूर दक्षिण, मध्य आणि उत्तर अक्कलकोट तालुक्याचे जेवढे रहिवासी आहेत, लिंगायत समाज राहू दे, वैश्य समाज राहू दे, त्यांचं कुलदैवत श्रीशैलम आहे। आमची बस आता हैदराबादच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 23 वरती लागलेली आहे। नागेशला इडली वगैरे काय जमत नाही, इकडचा स्पेशल त्यांनी काय घेतलेलं आहे, आलू भात। तर आम्ही टेस्ट करणार येतो आलू भात सुद्धा। श्रीशैलमचं जे बसस्टँड आहे त्या बसस्टँडला आलेलो। बसस्टँड छोटंच आहे, 5 प्लॅटफॉर्मचा बसस्टँड आहे। आम्ही 12 तासांचा अथक प्रवास करून श्रीशैलमला पोहोचलेलो आहोत। नमस्कार, मी अवले प्रवासी पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो। तर मित्रांनो, बऱ्याच दिवसानंतर हा व्हिडिओ येत आहे, त्याबद्दल सुरुवातीला मी आपली माफी मागतो। घरातली कामं असतील, लग्न असतील, या सगळ्या गडबडीमध्ये ही जी आपली एस टीची आवड आहे ती आवड कुठेतरी पाठीमागे राहिली असं मला वाटलं, त्याबद्दल मी माफी मागतो। पण एस टी जरी पाठीमागे राहिली तर ती सुटणारी नाही आहे, ती संपणारी नाही आहे। त्यामुळे पुन्हा एकदा मी एस टीचा प्रवास, एस टीचा हा जो माहिती देण्याचा जो सिलसिला आहे तो सुरू केलेला आहे। आणि बऱ्याच महिन्यानंतर आजचा हा जो ब्लॉग आहे तो मी प्रवासाने शूट करतो। आता मी माझ्या पाठीमागे जी एकंदरीत परिसर आहे हे बसस्टँड आहे, एस टी स्टँड आहे आणि हे सोलापूरचं बसस्टँड आहे। आणि या सोलापूरच्या बसस्टँडमधून मी आजचा जो प्रवास आहे, आजचा विशेष प्रवास मी शूट करणार आहे। तुम्हाला माहीतच असेल, भारतामध्ये एकूण 12 ज्योतिर्लिंग आहेत आणि 12 ज्योतिर्लिंगामधले महाराष्ट्रामधले 4 ज्योतिर्लिंग आहेत। मग त्यामध्ये कृष्णेश्वर असेल वेरूळचं, भीमाशंकरचं असेल, त्यानंतर त्र्यंबकेश्वरचं असेल आणि त्यानंतर औंढा नागनाथचं असेल। तर या 4 ज्योतिर्लिंग ही महाराष्ट्रात आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त जे आंध्र प्रदेशमध्ये जे ज्योतिर्लिंग आहे त्या ज्योतिर्लिंगाला जाणारी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावरती एक सोलापूर डेपोची एक विशेष फेरी आयोजित केली जाते। तर ते ठिकाण श्रीशैलम हे आहे। सोलापूर ते श्रीशैलम हे पाडव्याच्या मुहूर्तावरती एक 15 दिवस गाडी चालते आणि ती गाडी खास भाविकांसाठी, म्हणजे इकडून सकाळी 6 वाजता आणि तिकडून सकाळी 7 वाजता अशी दिवसा जाणारी गाडी आहे, रात्रांनी गाडी नाही आहे। आणि दरवर्षी गाडी सुरू होते। दरवर्षी या गाडीने मी प्रवास करेल न करेल हे नियोजन करतच असताना ह्यावर्षी हा योग आलेला आहे। आणि मी आता ज्या स्टँडवरती बसलेलो आहे, प्लॅटफॉर्मवरती, त्याच्या समोरच ती बघा श्रीशैलमची गाडी लागलेली आहे। त्यामुळे आजचा हा जो प्रवास आहे तो प्रवास खूप सुंदर होणार आहे। आता वाजलेले आहेत सकाळचे 6चा टायमिंग आहे या बसचं। त्यामुळे सकाळी 6 वाजता निघून बस संध्याकाळी 6 वाजता श्रीशैलमला पोहोचेल। हिचा मार्ग हा त्यांचे जे शेड्यूल आहेत हैदराबादचे त्याच मार्गे जाणार आहे। त्यामुळे आजचा हा इथून ते हैदराबादचा प्रवास आणि हैदराबाद ते श्रीशैलमचा प्रवास नेमका कसा होणार आहे, मार्गातले कोणते थांबे येणार आहेत आणि कोणत्या गमती जमती आहेत, त्या सगळ्या मी या ब्लॉगच्या माध्यमातून शूट करणार आहे। आणि माझ्यासोबत माझ्या प्रवासाचे साथीदार ही सगळी मित्रमंडळ आहे। यामध्ये नागेश आहे, संयम आहे आणि आम्हाला ऐन वेळेला डच्चू देणारा हा रवीसुद्धा आहे। येतो म्हटलं आणि ऐन टायमाला नाही येत असं म्हटलं। त्यामुळे मी, नागेश आणि संयम आम्ही तिघंजणं हा जो प्रवास आहे सोलापूर ते श्रीशैलम आणि तिथं राहणार आहे आम्ही 2 दिवस आणि त्यानंतर पुन्हा श्रीशैलम ते हैदराबाद असा प्रवास याच बसने आमचा होणार आहे। त्यामुळे चला आजचा प्रवास आपण सुरू करूया। मित्रांनो, या गाडीचं शूट करत असताना माझ्या लक्षात आलं की गाडी प्लॅटफॉर्मला किती कट टू कट लावलेली आहे। हे बघा, एकदम कट टू कट। आणि त्यामुळेच मग आपल्या पायऱ्या डॅमेज होतात, बंपर डॅमेज होतात, बरोबर की नाही रवी? हो, हां तेच पाहिजे। आणि एकदम कट टू कट लावल्यामुळे पायऱ्या, बंपर सगळे डॅमेज होतात। डॅमेज होतात पण प्रवाशांच्या चढायला सोपं होते बेसिकली।
चला. सो फायनली आमचा प्रवास सुरू झालेला आहे. आता वाजलेले आहेत 6:30ला 5 मिनटं बाकी. ॲक्च्युली जादा गाडी आहे त्याच्यामुळे मागे पुढे होत असतं, त्यामुळे ही बस आता आमचा जो प्रवास आहे तो सुरू झालेला आहे. ॲक्च्युली ह्याच वेळेला ह्यांची सोलापूर डेपोची हैदराबाद असते, त्यामुळे ते 2 टायमिंग एकत्र होऊ नये त्याच्यामुळे त्यांनी मागे पुढे टायमिंग केलेलं आहे. आधी आम्हाला वाटलं की त्यांची जी हैदराबाद जे शेड्यूल आहे तेच त्यांनी पुढे एक्सटेंड केलेलं, पण नाही आहे. हे जे शेड्यूल आहे श्रीशैल्यमचं ते त्यांनी सेपरेट बसवलेलं आहे. त्यामुळे येस आता आमचा प्रवास सुरू झालेला आहे. प्रवासातल्या गमती जमती, त्यामुळे आता सध्या आमची बस रुटीनला लागली आहे. त्यानंतर पुढे पुढे मग थोड्या वेळाने पुढे बसतो आणि त्यानंतर मग तुम्हाला शूटिंग केलेलं दाखवतो. आणि बाजूला बसलेला आहे संयम आणि इकडे बसलेला आहे नागेश. काय सांग कसं वाटतंय? गेल्या वर्षी सुद्धा प्लॅन करत होता आपण. गेल्या वर्षी खरं तर प्लॅन करत होतो, परंतु गाडीची 10 दिवसच असल्यामुळे काय आपल्याला आणि आपण प्लॅन केला आणि तेवढ्यात ती गाडी बंद झाली. बरोबर. यावर्षी सुद्धा असंच काहीसं होणार होतं, पण थोडीशी योग जोडून आला. बघूया आता आजचा प्रवास कसा होतो. श्रीशैल्यम कसं देवस्थान आहे काय. ॲक्च्युली या एसटीच्या निमित्तानेच आपल्याला असे या ज्या ठिकाणं आहेत ती फिरायला मिळतात आणि इतक्या लांब एस टी जाते हे सुद्धा खूप कौतुकाचं आहे. त्यामुळे म्हटलं हा एकदा अनुभव घ्यावा आणि नुसताच अनुभव न घेता हा तुमच्यापर्यंत पोहोचवा. चला आता आम्ही थोडा प्रवास एन्जॉय करू. आता 4 दिवसाचा पास काढलेला आहे. आता हा पास चालतो की नाही आपण बसमध्ये बघूया. संयम धाराव यांचा पास मी दाखवतो कारण त्यांनी कॅमेरा पकडलो. मुळात मी मगाशी मस्करीत म्हटलं की पास कंडक्टरांना दाखवल्यानंतर तो चालतो की नाही चालतो, कारण की गेल्या वर्षी हे झालं होतं. आमचे जे मित्र आहेत जे नानाराव त्यांनी हैदराबाद ते श्रीशैल्यम असा बसने प्रवास केला आणि त्यांना हा जो 4 दिवसाचा पास आहे तर त्याबाबत अडचण आली होती. मुळात काय होतं की या ज्या जादा गाड्या असतात त्यांना पास चालतो की नाही चालतो याबाबत त्यांना डेपोतूनच सांगितलं जात नाही. त्यामुळे त्यांना हे जे नियम आहेत याबाबत तर ते त्यांना माहीत नसतात, त्यामुळे मग थोडा प्रॉब्लेम होतो. पण याआधीच आम्ही हा प्रवास करण्याआधीच आम्ही या सगळ्या गोष्टीची विचारणा केली होती की त्यांना माहिती आहे नाही आहे, त्यामुळे ही अडचण आम्हाला तरी आली नाही आहे की नाही. कारण की जनरली 4 आणि 7 दिवसाच्या पासांना अडचणी येतात. एकतर आपण पास काढतो तर शिक्के नाही. आता माझासुद्धा पास आहे त्याच्यावरती आंतरराज्य सेवेसग्राह्याने असा शिक्का नाही आहे. मग अशावेळी आपली जबाबदारी आहे की ती त्या पासावरती लिहून घेणं आणि तिकडचे जे कंट्रोलर आहे त्याची सही करणं. कारण की कसं आहे तर तिथून आपण पास घेतो आणि मग आपल्याला आपल्या प्रवासादरम्यान मग अडचण येते. त्यामुळे ह्या ज्या गोष्टी आहेत 4 आणि 7 दिवसाचा पास काढताना त्यामुळे त्या तुम्ही कटाक्षाने पाळल्या पाहिजे. आता थोडंसं झोपलो होतो आम्ही, पॉवर नॅप घेतलेला, कारण की काल रात्री उशिरा झोपून सकाळी लवकर उठलो आणि आता नळदुर्ग आलेलं आहे. नळदुर्ग तुम्हाला माहीत असेल की नळदुर्गचा जो भुईकोट किल्ला आहे तो खूप फेमस आहे आणि आम्ही तो विजिट केलेला आहे. त्यामुळे तुम्हाला जर का कधी विजिट करायचं असेल भुईकोट किल्ला म्हणजे बेसिकली जमिनीवरती असणारा किल्ला आणि ह्या धाराशिव जिल्ह्यामध्ये बरेच भुईकोट किल्ले आहेत. त्यामुळे हा नळदुर्गचा जो किल्ला आहे त्यामध्ये एक राणीचा महल म्हणून पाण्याचे 2 धबधबे आहेत. त्यामुळे पावसाळ्यामध्ये ॲक्च्युअली ते सुरू होतात. त्यामुळे जर का तुम्ही नळदुर्गला आला तर नळदुर्ग किल्ल्याचा प्लॅन नक्की तुम्ही करा. तर आता 8 वाजलेत आणि 8 वाजता आम्ही उमरग्याच्या बसस्टँडला पोचलो आहे. तर हे बघा उमरग्याचं बसस्टँड आणि इथं आमची ही बस लागलेली आहे आणि या बसच्या बोर्डमध्ये एक बदल केलेला तुम्हाला दाखवतो. हा बघा, हा जो खाली बोर्ड होता तो वरती लावलेला आहे
कारण की करमाळ्याला ही बस गेली होती अयोध्या दर्शनासाठी, त्यामुळे त्याचा तो बोर्ड वरती होता, त्यामुळे त्यांनी तो आता ॲडजस्ट केलेला आहे. त्यामुळे येस, आता आपण निघूया पुढच्या प्रवासासाठी. आणि हा जो उमरग्याचा डेपो आहे हा बॉर्डरवरचा डेपो आहे. इथून पुढे आता कर्नाटक राज्य थोड्या वेळानं सुरू होईल आणि तिथून मग तेलंगणा. ते उशीर उमरगापासून आपण निघाल्यानंतर एक 10 ते 15 मिनिटातच आपण बॉर्डर क्रॉस करतो आणि धाराशिव जिल्ह्याला लागून असलेली कर्नाटकची बॉर्डर आहे. मग त्याच्यानंतर आपण ही पार करून कर्नाटक राज्यात जातो. त्यामुळे आत्ता ही जी बॉर्डर आहे आपण 10 मिनिटातच क्रॉस केलेली आहे आणि कर्नाटक राज्याच्या हद्दीमध्ये आपण प्रवेश केलेला आहे. त्यामुळे आत्ता जो पूर्ण प्रवास आहे तो आपला तो कर्नाटक राज्याचा होईल. त्यानंतर कर्नाटक राज्यामध्ये आता हुमनाबाद बस स्थानक आता तिथं बस जाईल की नाही मला माहीत नाही, जर का गेली तर ते पण दाखवतो. आणि त्यानंतर मग हुमनाबाद आणि त्यानंतर तेलंगणा राज्यात जहिराबाद आणि त्यानंतर हैदराबाद. येस, आता आपण ही बॉर्डर क्रॉस केलेली आहे. कर्नाटक राज्यामध्ये प्रवेश केल्यानंतर जे स्टँड येतं ते आहे हुमनाबाद. आणि आता आपण हुमनाबादच्या बसस्टँडला आलेलो आहे आणि पुन्हा आपण म्हणजे हायवेपासून आत आलो. हुमनाबादच्या स्टँडला आतमध्ये आहे, गावामध्ये स्टँड आहे आणि तिथून पुन्हा आता बाहेर जाऊन पुन्हा हायवेला लागतो. इथून आणखीन एक रस्ता पुढे जातो, तो जातो बिदरला. आता बिदरला आपल्यासुद्धा गाड्या जातात. स्वारगेट डेपोची स्वारगेट बिदर ही सुद्धा खूप दिवसात चालणारी गाडी, खूप फेमस आहे. तुम्ही जर का मॅपवरती पाहिलं तर हाच रस्ता पुढे आतमध्ये आल्यानंतर पुढे बिदरला कंटिन्यू जातो. त्यामुळे येस, हे बघा किती कर्नाटक राज्यातली सुद्धा खूप खूप चांगली आणि सुंदर बसस्टँड आहे. जुनी आहे पण मेंटेन आहे. आता कर्नाटकची बॉर्डर क्रॉस केली आम्ही आणि तेलंगणा राज्यामध्ये आम्ही प्रवेश केला. आणि तेलंगणा राज्यात आल्यानंतर पहिल्यांदा जे बसस्टँड लागतं तर ते जहिराबाद लागतं. आता जहिराबादच्या सिटीमध्ये आम्ही एंटर केलेलं आहे, हायवेपासून बाहेर आलो. आणि माझ्या मते हा बघा हा जो ढाबा आहे, आता इथं आपल्या एस टीच्या गाड्या लागलेल्या आणि इथं आता आपण थोडा नाश्त्यासाठी ब्रेक घेणार आहोत. अंबाजोगाई आणि लातूर या डेपोच्या 2 गाड्या आहेत. आता इथं हॉटेलला आमची बघा गाडी थांबलेली आहे आणि याच्यासोबतच अंबेजोगाई डेपोची हैदराबाद अंबाजोगाई आणि तिकडे लातूर डेपोची हैदराबाद लातूर गाडी लागलेली आहे. तर सकाळी आम्ही
सोलापूरहून निघताना काहीच खाल्लं नव्हतं, फक्त चहा पिला होता. आणि आता जहिराबादला थांबल्यानंतर मग आम्ही तिघं नाश्ता करून घेतो आहे. तर नाश्त्यामध्ये काय काय तुम्हाला दाखवतो. तर मी आणि संयमने हलकं फुलकं इडलीच घेतलेलं. काय संयम प्रवासामध्ये हलकाच आहार घेतो, पण नागेशने बघा, नागेशला इडली वगैरे काय जमत नाही. इकडचं स्पेशल त्यांनी काय घेतलेलं आहे, आलू भात. तरी आम्ही टेस्ट करणार येतो आलू भातसुद्धा. तर चला नाश्ता करून घेऊया पटपट आणि मग आपण पुढचा प्रवास सुरू करू. आमचा नाश्ता आता झालेला आहे आणि अंबेजोगाई शिवशाही गेली, आता ही लातूरची पण चालली. आणि ह्या बाजूला बघा, ही हैदराबाद बिदर उदगीर, हैदराबाद बिदर उदगीर ही त्यांची म्हणजे TSRTCची बस लागलेली आहे. आणि आपली बस इकडे. आता या बसचं मी इथं हॉटेलवरती शूट करत होतो आणि शूट करत असताना मला आहे ना तिकडे कोपऱ्यामध्ये स्लीपर उभी दिसली. ती बघा दिसते ते बघा, तिकडे स्लीपर उभी दिसते. मी तुम्हाला मगाशीच बोललो ना की ह्या जो रस्ता आहे ना, त्या रस्त्याच्या पलीकडे आणि इकडे अलीकडे इथे सुद्धा हॉटेल्स आहेत आणि तिथे सुद्धा बसेस थांबत असतात. आता हा जातो जहिराबादला. इथे जहिराबादचं पुढे बसस्टँड आहे आणि तिथून मग पुन्हा हायवेला बस लागली. आणि आपली बस बघा कशी मस्त उभी आहे. 15 तारीख. हो हो म्हणून तर प्लॅन केला ना पटकन. हां हो ना, म्हणून एक दिवस स्टे करणार आहे. आज गेलो की आज स्टे करणार, उद्या स्टे करणार, शनिवारची गाडी पकडणार. खूप एकदम मस्त सुसाट चालली आहे. चालकसुद्धा त्यांचे जे स्किल आहेत ते स्किल एकदम पणाला लावतात. आम्ही पण थोडा आता एक पॉवर नॅप घेतो. आता हैदराबाद बरोबर 80 किलोमीटर आहे आणि आता पोचू आम्ही जवळजवळ एक 11:30 झालेले. नाही म्हटलं तरी 1 वाजेपर्यंत आम्ही पोचू. आता थोडासा एक पॉवर नॅप घेतो कारण की हैदराबादपासून ते श्रीशैलम हा जो रस्ता आहे, हा रस्ता मला पूर्ण एक्सप्लोअर करायचा आहे आणि अर्थातच तुम्हाला पण दाखवतो. म्हणून थोडासा आराम करतो. आणि येस, हे तुम्हाला दिसते तोंडाला बांधलेलं आहे कारण की दोन्हीपासून संरक्षण व्हावं ट्रॅव्हलिंगमध्ये, त्यामुळे मी असा पॅक होत असतो. आता थेट आपण भेटूया हैदराबादमध्ये. सो फायनली आम्ही हैदराबादमध्ये एंटर झालेलो आहोत. मस्तपैकी आमच्या तिघांची झोप झाली. नागेश पण तोंड पुसतोय, महाराज एक पण तोंड पुसतोय आणि मस्त एक पॉवर नॅप झालेला आहे. जवळजवळ अर्धा तास होऊन गेला. आम्ही हैदराबाद सिटीमध्येच आहे. आता थोड्या वेळात बसस्टँड आहे आणि ते बसस्टँड कसं तुम्हाला तसं मी दाखवलेलंच आहे, पण पुन्हा एकदा तुम्हाला दाखवतो. माझ्यामध्ये तिथं थोडा वेळ थांबेल बस आणि त्यानंतर आम्ही श्रीशैलमसाठी रवाना होऊ. सो फायनली आम्ही हैदराबादच्या बसस्टँडला पोचलेलो आहे. आता बसमधून उतरतो. आम्ही ॲक्च्युली पाठी बसलेलो थोडा आराम करण्यासाठी. आता थोडं पुढे बसतो आम्ही, थोडं फ्रेश होतो आणि आमचा पुढचा प्रवास सुरू करतो. तर बघा, आमची बस आता हैदराबादच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 23वरती लागलेली आहे आणि 23 हे डेडिकेटेड श्रीशैलमचं प्लॅटफॉर्म आहे. आणि हैदराबादचं हे बसस्टँड, इथे प्लॅटफॉर्म आणि हे बसस्टँड, हे बघा कसलं भारी. इथे सुद्धा श्रीशैलमची बस लागली. ही सुद्धा श्रीशैलमची AC बस
आलेली आहे आणि मेट्रोचं बस स्टँड. तर इथे श्रीशैलमच्या आपल्या एस टीच्या व्यतिरिक्त पण बऱ्याच गाड्या आहेत, पण आता कुठल्या मार्गे जाते माहीत नाही. पण रिझर्वेशनवरती वाया दिंडी म्हणून आहे आणि मग कदाचित त्या मार्गे जाईल. इथंसुद्धा जर का रूटबोर्ड पाहिली तर तेलंगणाच्या ज्या गाड्या आहेत तर त्याच्यावरती पण वाया दिंडीच आहे. आपली पण बस कदाचित दिंडी मार्गे जाईल. तू या रूटवरती आधी गेलेला आहे? हे वेगळा मार्ग आहे, म्हणजे या रूटला जायला वेगवेगळे मार्ग आहेत. आता आपली बस बघूया कुठल्या मार्गे जाते. त्यामुळे नवीनच आहे हा प्रवाससुद्धा नवीन आहे, हा मार्गसुद्धा नवीन आहे. त्यामुळे आपण सोबतच आता आपण एक्सप्लोअर करूया. फक्त आम्ही 15-1 मिनटं थांबलो आणि 15 मिनटानंतर आता आम्ही निघतो आहे, कारण की पुढे अजून जवळजवळ 250 किलोमीटरचा प्रवास आहे. त्यामुळे इथं जास्त टाईमपास करत नाही. जेवणाचा थांबा आम्ही पुढं घेऊ. पुन्हा या रूटविषयी जर का सांगायचं झालं तर या प्रवासाचं जे भाडं आहे ते आहे 875 रुपये, म्हणजे अराऊंड 900 रुपये भाडं आहे पूर्ण सोलापूरचे श्रीशैलम. हैदराबादहून जर का घेतलं तर ते थोडं अर्ध होऊ शकतं. आणि यामध्ये जर का सवलत जर का विचारली, म्हणजे बऱ्याच जणांना असं वाटतं की जी काही 75 वर्षावरील सवलत आहे किंवा लेडीजची सवलत आहे तर ती फक्त बॉर्डरपुरतीच असते, महाराष्ट्रातील हद्दीपर्यंत सवलत असते. त्यामुळे त्याच्या पुढे बॉर्डरच्या पुढे तुम्हाला पूर्ण तिकीटच लागतं आणि त्यात अर्थातच 4 आणि 7 दिवसाचा पास हा लागू आहे आपल्याला. त्यामुळे त्या पासावरतीच आम्ही फिरतो. आणि हेच बघा, हे हैदराबादचं खूप सुंदर स्टँड आहे. तुम्ही जर का हे स्टँड कसं आहे पाहिलं नसेल तर मी आधी या पूर्ण स्टँडचं एक शूट केलेलं आहे, कोविडनंतर लगेच आलेलो. तो ब्लॉग मी शूट केला आहे, तो आय बटनवरती मी देईल. तो ब्लॉग तुम्ही नक्की पहा. त्यामुळे मी आता बस स्टँड वगैरे काही दाखवलं नाही, म्हणजे पुन्हा ब्लॉग हा मोठा होतो. त्यामुळे येस, आता आम्ही निघतो आहे आणि इकडचं यांचं कन्व्हर्सेशन जे आहे, 2 ड्रायव्हर 2 कंडक्टर आहे, खूप त्यांचं खेळीमेळीचं वातावरण आहे. त्यामुळे हे सुद्धा आम्ही एन्जॉय करतो. आणि आता मी हा प्रवास दाखवण्यासाठी मी आता पुढे बसलेलो आणि आपला पुढचा प्रवास श्रीशैलमचा प्रवास सुरू झाला. मित्रांनो आत्ता वाजलेले आहेत 3:30 आणि 3:30 वाजता आपण आता जेवायला थांबलेलो आहेत. बघा प्रखर उन्हामध्ये आणि मस्तपैकी झोपलेलो आम्ही. गाडी कुठं थांबली, गाडी थांबल्यानंतर आमचे डोळे उघडले की गाडी थांबलेली. लोक इथे गाडी थांबली आणि लोकेशन मी सांगतो तुम्हाला थोड्या वेळानंतर. आता थोडं फ्रेश होतो, खातो आणि मग पुन्हा तुम्हाला भेटतो. तर मित्रांनो आता आम्ही या हॉटेलमध्ये जास्त काही ऑप्शन नसताना घेतलेला आहे दाल राईस. काय सांग, कसा वाटतोय दाल राईस?
बघून तरी खाऊया. एवढा भात कधी खात नाही आपण, त्यामुळे हा राईस आम्ही खातो आणि त्यानंतर टेस्ट कशी आहे तुम्हाला सांगतो. आत्ता बघू, रात्रीचं रात्री बघू आहे की नाही. आता भूक लागलेली आहे, 10 वाजता फक्त इडली खाल्ली. आता हा भात आपण फर्स्ट करूया. चलो. तर आत्ताच आमचं जेवण झालं आहे. आणि जेवण कसं होतं तू वेगळा पाहिजे होतं. फ्राईड राईस कसा होता तो राईस? एक नंबर मस्त. त्याने वेगळा घेतला आणि आम्ही वेगळा घेतला, कारण की प्रवासामध्ये काही हेवी खायचं नाही म्हणून साधा डाळ भातच घेतला. आणि आता हे जे प्लेस आहे ना ते हाजीपूर आहे. मी तुम्हाला बोललो की दिंडी मार्गे गाडी जाते, दिंडी गेलं झोपलेलं आम्ही समजलंच नाही, त्यामुळे आता हाजीपूर आहे. आणि आता पुढचं मग मुंदूर म्हणून असं एक कोणतं तरी गाव आहे, तर तिथून मग ते फॉरेस्ट एरियाचं सुरू होईल. पुढंच बसलेलं आहे, जेवढं मला शूट करता येईल तेवढं मी शूट करतो. आणि माझ्या पाठीमागे बघा आईस्क्रीमसाठी केवढी गर्दी. सेम आईस्क्रीम भेटेल ना आपल्याला? आईस्क्रीम भेटेल की फालुदा भेटेल? फालुदाला वेळ लागतो, बघूया आता काय भेटतं. त्यामुळे बघूया आता काय भेटते आपल्याला, आणि जे काय भेटेल ते मग आपण सोबत खाऊ. आणि बघा आता परिश्रमानंतर काय घेतलं संयम? बदाम शेक. बदाम शेक. आईस्क्रीम नाही, आईस्क्रीम नाही, फालुदा नाही, बदाम शेक घेतलेला आहे. आणि बदाम शेक पिऊन आता आम्ही थंड होतो. काय का आम्हाला घेत देत नाही का? तुम्ही पिऊन झालं तुमचं गपचूप? काय पण सांगतो का? हा काय पण सांगायचं. बघा इथे मस्त आमची झाडाखाली बस सावलीत उभी आहे. आणि हे आमचं हॉटेल जिथं आम्ही आता जेवलो. आणि पुन्हा पोट भरत नाही तोपर्यंत आम्ही आणखीन एक आईस्क्रीम पण घेतो. आईस्क्रीमचं दुकान. आईस्क्रीमचं दुकान हे बघा, आईस्क्रीमचं दुकान दाखवलं तरी संयम म्हटलं पुन्हा दाखवा. आता ही कुल्फी पण खातोय. बदाम शेकनी पोट नाही भरलं, जरा थंडावा पाहिजे ना गरमीत. लोक साहेब आलेत का? ओके म्हणून आलो ना.
नागेश? आपण फायनली श्रीशैलमध्ये एंट्री केलेलो आहोत. सकाळी किती वाजता निघालो होतो? आपण सकाळी 6:15ला निघालो आहे. 6ची टायमिंग होती, 6:15 साडेसहा वाजता निघालो आहे. आणि आता वाजलेले आहेत, आता सुद्धा 6:15 झाले. निघालो म्हणजे बरोबर 12 तासाने आपण श्रीशैलमला पोहोचलो. तरी आपल्याला आज हैदराबादमध्ये ट्रॅफिक कमी लागलेलं आहे, त्यामुळे लवकर जवळपास आपण 1.5 ते 2 तास अगोदर पोहोचलेलो आहोत. आता 7-7:30 वाजले असते. तर आरामात 7:30 वाजले असते आपल्याला. दिवसा आलेली मजा वेगळीच आहे, कारण की आपल्याला पूर्ण श्रीशैलचा डॅम बघायला भेटलेला. डॅमचा नजारा आपण पाहिला आहे की पूर्ण नाही? आपण घाटातून जो डॅम आहे त्या डॅमवरून पूर्ण साईडने आपण प्रवास करून आलेलो आहोत. येस. आणि खूप छान होता, माझ्यासाठी सुद्धा खूप छान एक्सपिरियन्स होता. तू तर एक्सपिरियन्स चांगला होता. हां, आता बघूया इथं कुठे आपल्याला राहण्याची व्यवस्था होते, काय होते. आहे की नाही? सो फायनली मित्रांनो, आम्ही 12 तासांचा अथक प्रवास करून श्रीशैलमला पोचलेलो आहोत. आणि माझ्या पाठी बघा आपली बस लागलेली आहे. आता ही बस इकडच्या बसस्टँडला जात नाही, इथं सोलापूरचं एक धर्मशाळा आहे, तर तिथं सगळेजण क्रू राहतात, त्यामुळे त्या समोर बस राहावी या उद्देशाने बस लावलेली आहे. आपण थोड्या वेळानंतर एक्सप्लोर करूया कसं श्रीशैलम आहे, देवाचं दर्शन घेऊ. तुर्तास आपण काय काम करूया की आपल्याला इथपर्यंत ज्या चालकाने सुखरूप आणलेलं आहे तर त्यांच्याकडून आपण ही माहिती घेऊया की त्यांचा एक्सपिरियन्स कसा आहे. त्यांची दुसरी ट्रिप होती श्रीशैलमला येण्याची, तर त्यांचा अनुभव कसा होता. तुम्ही तर घाटाचा रस्ता पाहिलेलाच आहे, पण त्यांना नेमकं काय वाटतं आहे की गाडी, ते सातत्याने म्हणत आहेत की गाडी ती सतत चालू राहावी, यासाठी तुम्हीसुद्धा प्रयत्न करा, कारण की गाडी 15 तारखेला बंद होणार आहे. त्यामुळे त्यांचे व्ह्यू पॉईंट्स आपण जाणून घेऊया, जेणेकरून ही गाडी कायमस्वरूपी राहण्यासाठी आपली देखील थोडीफार मदत होईल. सोलापूर दक्षिण, मध्य आणि उत्तर अक्कलकोट तालुक्याचे जेवढे रहिवासी आहेत, लिंगायत समाज राहू दे, वैरसेव समाज राहू दे, त्यांचं कुलदैवत श्रीशैलम आहे. त्यामुळे त्यांची प्रचंड प्रमाणात, मोठ्या प्रमाणात मागणी आहे की सदर बस रात्रीच्या वेळी चालू करायला पाहिजे. बरोबर. म्हणजे जेणेकरून पूर्ण रात्र प्रवास करून सकाळी श्रीशैलमला आलं, मग दिवसभर दर्शन, इतर सर्व वैदिक कामं झाल्यानंतर 1-2 तास आराम करून परत संध्याकाळी ह्याच गाडीने सोलापूरला जाता येईल, हे प्रवाशांची मोठ्या प्रमाणात मागणी आहे. बरोबर आहे. फक्त आता आधी हैदराबादपर्यंतच गाडी असायची, आता ही त्याच्या पुढे जवळजवळ म्हणजे तेवढंच अंतर कापून येते. कसा तुमचा हा अनुभव आहे? अनुभव तर गाड्या आता आम्ही पाहिलं, तुम्ही दोन्ही चालकांनी खूप सुंदर अशी ड्रायव्हिंग केली आणि आम्हाला तर एस टीचा प्रवास खूप आवडतो आणि असा जर का अनोखा रूट असेल तर आम्ही तो एन्जॉय करतो. आजचा प्रवास आम्ही एन्जॉय केलेला आहे. तुमचा कसा अनुभव आहे? नाही, अनुभव तर ड्रायव्हिंगबद्दल झालं आणि एस टी महामंडळाचे हे जे नवीन BS6च्या गाड्या आहेत, बरोबर, खरोखरच चांगल्या आहेत. फक्त एकच अपेक्षा आहे, गाडीचं मेंटेनन्स वेळेवर चांगलं आणि व्यवस्थित झालं तर लयच चांगलं, आणि प्रवाशांना ह्यापेक्षा उत्कृष्ट आम्ही सेवा देण्याचा प्रयत्न करू. गेल्या वर्षीपर्यंत साधी बस होती, आता ही नवीन एशाड हिरकणी लावलेली आहे. ठीक आहे. आता ही बस नेमकी कुठं लागते, कुठं तुम्ही म्हणजे बस पार्क करता? म्हणजे आता सध्या हे सोलापूर सिद्धेश्वर देवस्थानचं धर्मशाळा आहे, हां, तिथं आता इथं लावलो, कारण बस स्थानकावर जागा अवेलेबल नाही नसते. बरोबर. सकाळी इथनं 6:30 वाजता काढून तिथं फ्लॅटला लावायचं, 7 वाजता इथनं मार्गस्थ होईल सोलापूरसाठी. ओके. तर मित्रांनो, आपण पाहिलं की आम्ही तर पहिल्यांदाच प्रवास केलेला आहे, पण हे जे चालक वाहक आहे हे दर सीझनला म्हणा किंवा दरवर्षी ही गाडी इथं आणतात आणि ह्यांचे जे अनुभव आहेत या बसविषयी किंवा एकंदरीत प्रवाशांविषयी हे आपण घेतलेले आहेत. आय होप ही गाडी वर्षभर सुरू राहील. ही तुमच्या प्रतिक्रिया, आमच्या प्रवाशांच्या प्रतिक्रिया ह्या महामंडळापर्यंत आम्ही देण्याचा नक्की प्रयत्न करू. आणि पुन्हा एकदा बोलतात की चालक वाहक हा आणि एस टीचा हा कणा आहे. आपला जो प्रवास आहे हा प्रवाशांचा अत्यंत सुरक्षित, किफायतशीर आणि माफक दरात करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे आज तुम्ही आम्हाला हा सुखरूप प्रवास घडवला, कारण की परत ह्यांची भेट होणार नाही, कारण की हे उद्या सकाळी जाणार आहे, आमचा मुक्काम होणार आहे आणि त्यानंतर शनिवारची जी सकाळची फेरी आहे त्यांनी आम्ही पुन्हा सोलापूरचा परतीचा प्रवास सुरू करू. त्यामुळे ह्या चालक वाहकांचे श्रीशैलममध्ये आम्हाला सुखरूप आणल्याबद्दल सर्वांचे मी मनापासून आभार मानतो आणि तुमचे धन्यवाद.
गुड मॉर्निंग मित्रांनो. आजचा दिवस दुसरा आहे. काल मी तुम्हाला संध्याकाळी भेटलो इथे पोचल्यानंतर आणि तुम्हाला सांगितलं की मी श्रीशैल्यमला पोचलेलो आहे आणि त्यानंतर तुम्हाला भेटतो. तर काल संध्याकाळची घडामोड अशी झाली की आलो, आम्ही रूम घेतला. आता ही जी रूम आहे ती रूम तुम्हाला मी दाखवतो. रूम घेतली, फ्रेश झालो आणि त्यानंतर लगेच आम्ही दर्शनाला गेलो. दर्शन घ्यायला गेलो आणि मंदिर बंद झालं, त्यामुळे संध्याकाळी दर्शन आमचं खूप चांगलं झालं. आजसुद्धा आम्ही पुन्हा एकदा दर्शन घेणार पण आज पुन्हा आम्ही हा जो एक परिसर आहे तो एक्सप्लोअर करणार आहे. त्याच्या आधी म्हटलं आपण दर्शन घेऊ. दर्शन घेतलं आणि रात्रीचं जेवलो आणि येऊन झोपलो, कारण की कालचा पूर्ण दिवस जो आहे तो प्रवास झाला होता, त्याचा जो शीण होता, त्यामुळे आम्ही आता सकाळी उठलो आरामशीर आणि पूर्ण फ्रेश झालेलो आहे. त्यामुळे आजचा दिवस पूर्ण हे श्रीशैल्यम एक्सप्लोअर करणार आहे. आणि आता आम्ही जिथं राहतो आहे ती जागा तुम्हाला दाखवतो. ते बघा, ही जागा आहे. आता ह्याला हॉटेल म्हणता येणार नाही, ह्याच्याविषयी नागेशच सांगेल. नागेश, आपल्याला पूर्ण श्रीशैल्यममध्ये जागा भेटत नव्हती, पण इथं आपल्याला राहायला जागा भेटली. तर ही जागा काय आहे आणि कसं हिचं बुकिंग करू शकतो, नाही करू शकतो, काय सांगशील? हे आपण जिथं राहतोय ते धर्मशाळा हे सोलापूरच्या भाविकांसाठी राखीव असल्यासारखंच आहे. तरी हे सोलापूरचं जे सिद्धरामेश्वरांचं मंदिर आहे त्या ट्रस्टने बांधलेलं एक धर्मशाळा आहे. मग इथं अगोदर प्राधान्य सोलापूर जिल्ह्यातील भाविकांना दिलं जातं. असं भरपूर धर्मशाळा आहेत इथं. मंदिराचं सुद्धा ऑनलाईन बुकिंग करू शकता तुम्ही. मंदिराचे सुद्धा इथं भक्तनिवास आहेत. गर्दीच्या वेळेस फक्त इथं जागा भेटणं जरा मुश्किल आहे. बरोबर. तरी हे धर्मशाळेत वगैरे स्वस्तात आणि आरामशीरमध्ये आपल्याला बुकिंग भेटून जातं. इथं भरपूर काही असं भाडं आहे असं नाही. 600 रुपयामध्ये पर डे आपण राहू शकतो. इथं 24 तास आपण 600 रुपयामध्ये राहू शकतो. आणि इथं जेवण्यासाठी पण अन्नछत्र प्रत्येक धर्मशाळेत त्यांचं एक वेगवेगळं त्याच भाड्याच्या दरामध्येच आपल्याला जेवण पण भेटून जातं इथं आरामात. तर मित्रांनो, इथं आम्ही जेव्हा आलो तेव्हा इकडची जी हे आहे म्हणजे श्रीशैल्यमची जी संस्था आहे त्यांचीसुद्धा राहण्याची व्यवस्था आहे. पण ते सदन कदा कुठल्याही तुम्ही देवस्थानाला जा ते फुल बुकच असतात. त्यामुळे मग नागेशने हा ऑप्शन दिला. मी तुम्हाला दाखवलं की आल्यानंतर ती बस कुठे उभी होती, त्याच्यासमोरच आहे. तर इथं जसं नागेशने सांगितलं की सोलापूरच्या संस्थेकडून हे धर्मशाळा बांधलेली आहे. इतरसुद्धा महाराष्ट्रातली लोकं येतात. बेसिकली महाराष्ट्रातल्या लोकांनाच इथं प्राधान्य दिलं जातं. आपण इथं लोकांना इथं आम्ही गाड्या बघतोय सगळ्या MH पासिंगच गाड्या आहेत. त्यामुळे इथं जर का तुम्ही आला तर इथं तुमची राहण्याची व्यवस्था होऊ शकते. 600 रुपयाला एक साधीबाधी छोटी रूम आहे. मी तुम्हाला रूम दाखवतो. ही बघा, ही रूम आहे. म्हणजे एक 2 बेड आहे आणि इथं झोपण्यासाठी जागा, इथं टॉयलेट, म्हणजे एक चांगली रूम आहे. त्यामुळे इथे तुम्ही 600 रुपयामध्ये रूम तुम्हाला भेटते. या 600 रुपयामध्ये तुम्ही आतमध्ये कितीही जणं राहू शकता. असं नाही पर हेड आहे जसं आपण एखाद्या हॉटेलमध्ये राहतो की पर हेड आपल्याला द्यावे लागतात, पण तसं नाही आहे. तुम्ही एकदा 600 रुपयाची रूम घेतली की आपण त्यामध्ये कितीही जणं आपण 4 ते 5 लोक पण आरामात सहज राहू शकतो. तेवढी जागा पुरेशी आहे. आणि येस, मग आता आम्ही काय करतो, आता आम्ही जेवायला जातो. काल काय झालं की आमचं दर्शन झालं आणि त्यानंतर आम्ही अन्नछत्रमध्ये जेवायला जाणं, पण ते सुद्धा बंद झालं. त्यामुळे आता आम्ही जेवणाचा चांगला आस्वाद घेतो इकडं, कारण की कोणत्याही देवस्थानातलं अन्नछत्राचं जेवण हे उत्तमच असतं आणि मलासुद्धा ते पर्सनली आवडतं. त्यामुळे ते आम्ही जेवतो. तिथे काही शूटिंग करता येणार नाही, कारण की देवस्थानात जाताना सगळं कॅमेरा वगैरे ठेवावे लागतात. पण हां, इकडं फिरत असताना मी इकडचं जे श्रीशैल्यमचं जे बसस्टँड आहे ते बसस्टँड मी तुम्हाला दाखवतो. काल रात्री जाणार होतो पण अंधारात तुम्हाला काय दाखवणार. त्यामुळे आता आम्ही फिरत असताना ते श्रीशैल्यमचं बसस्टँड तुम्हाला दाखवतो आणि त्यानंतरच मी हा ब्लॉग एंड करतो. तर चला. तर मित्रांनो, आता आम्ही तिघं पण श्रीशैल्यमचं जे बसस्टँड आहे त्या बसस्टँडला आलेलो आहे. आणि आता बसस्टँड छोटंच आहे, 5 प्लॅटफॉर्मचं बसस्टँड आहे, इतका मोठा परिसर नाही. आता बसस्टँड कशी आहे, काय आहे, त्याचं एक थोडक्यात मी तुम्हाला सफर घडवून आणतो. तर हा बघा, हा बसस्टँडचा बाहेरचा परिसर आहे. इथं बसेस पार्क होतात, इथून बसेस आतमध्ये येतात. आता इथं ॲक्च्युली हे आंध्र प्रदेशमध्ये येते, त्यामुळे आंध्र प्रदेशच्या या बसेस आहेत त्या राज्याच्या बसेस, त्यानंतर हैदराबादहून येणार तेलंगणा राज्याच्या बसेस, कर्नाटक राज्याच्या बसेस, त्या सगळ्या इथं रेस्टिंगला येतात. इथंसुद्धा जागा कमी आहे, त्याच्यामुळे इथं त्या थांबलेल्या आहेत. आणि इथं प्लॅटफॉर्म आहेत, 1 ते 5 प्लॅटफॉर्म आहेत. ते पण प्लॅटफॉर्म तुम्हाला दाखवतो. इथं ही बघा सुपर लक्झरी बस आहे आणि त्यानंतर तिथं पण कर्नाटकची बस लागलेली आहे. माझ्या मते ती दावणगिरीची आहे. आणि ही बघा, ही राजधानी AC आपली शिवशाहीसारखी. आणि प्लॅटफॉर्म तुम्हाला दाखवतो. हे बघा, हे असं एकंदरीत प्लॅटफॉर्म आहे, एकदम गजबजलेलं आहे. भेल 4 नंबर 5 नंबर
एकंदरीत असं हे बसस्टँड आहे आणि इथं कर्नाटक राज्याची ही बेंगलुरूला जाणारी बस लागली आणि इथं सुद्धा आंध्र प्रदेश परिवहन राज्याच्या बसेस लागलेल्या आहेत. ही एक्सप्रेस बस आहे. आपल्या मुंबईला सुद्धा ही बस येते. आता इकडच्या भाषेचा प्रॉब्लेम असल्यामुळे आपल्याला समजत नाही या बसेस कुठे आहे, पण हेच एक उत्सुकता असते, क्युरिओसिटी असते, त्यामुळे तुम्हाला दाखवलं. आणि या बसेसवरचं सगळ्यात एक मुख्य आकर्षण मला नेहमी वाटतं की ह्यावरती एक स्टॅम्प असतो की घाट इलिजिबल आहे की नाही कमाल. आपल्या महाराष्ट्रात असं असतं का लिहिलेलं? सगळ्याच बसेस आपल्या घाट इलिजिबल असतात. आणि हे एकंदरीत असं बसस्टँडचं स्वरूप छोटंसं आहे. इथून बसेस बाहेर पडतात, पलीकडच्या गेटहून आत येतात. तर मित्रांनो, अशा प्रकारे श्रीशैलमचा हा दौरा आमचा ऑलमोस्ट पूर्ण होतो आहे. श्रीशैलमचं बसस्टँड दाखवून मी या ब्लॉगची सांगता करतो. ॲक्च्युली आजसुद्धा आम्ही मुक्काम करणार आहे आणि त्यानंतर उद्या सकाळी आपली जी बस आहे ती 7ची बस आहे. 6:30-7ची बस आहे परतीच्या प्रवासाची आणि आम्ही परतीचा प्रवास पूर्ण करू. तुर्तास नागेशशी थोडा आपण श्रीशैलमविषयी थोडं विचारणा करूया की कारण की तो याआधी आलेला आहे आणि त्याचंसुद्धा कुलदैवत आहे. त्याचा श्रीशैलमचा एक्सपिरियन्स कसा आहे, कारण की तो त्याच्या मित्रासोबत अनेक वेळा बाईकने येतो, कारने येतो, पण बसने तो माझ्यामध्ये पहिल्यांदा आलेला आहे. बरोबर की नाही? म्हणजे अचानक त्याला प्लॅन केलेलो, प्लॅन पहिल्यांदा सक्सेस झालेला आहे. त्यामुळे आपण त्याला विचारूया की काय तुझा अनुभव आहे आणि काय या बसेसच्या बद्दल, कारण की जसं आपल्या चालक वाकांनी पण सांगितलं की डेची बस आहे, ते नाईटची असली पाहिजे आणि 12 महिने सुरू असली पाहिजे. तर आपण नागेशला याबद्दल आपण अधिक माहिती विचारूया. नमस्कार. सोलापूर जिल्ह्यातील अनेक भाविकांचं श्रद्धास्थान म्हणून श्रीशैलला बघितलं जातं. भरपूर जणांचं कुलदैवत म्हणून श्रीशैलचे मल्लिकार्जुन आहेत. मल्लिकार्जुन हे नाव कसं पडलं आहे तर मल्लिका म्हणजे देवी पार्वती आणि अर्जुन म्हणजेच महादेव आपले. शंकरांचं नाव अर्जुनसुद्धा संबोधलं जातं. त्यानुसार अनेक लोकांचं कुलदैवत हे श्रीशैलचं मल्लिकार्जुन असल्यामुळे सोलापुरातील भरपूर भाविक कायम 12 महिने यायचं जायचं करतात. व त्यासाठी सोलापूर जिल्ह्यातून कोणत्याही डेपोचं असो, सोलापूर स्टँडमधून एखादी गाडी जर रेग्युलर चालू झाली तर 100% हमखास चालेल, हीच अपेक्षा आहे. मग त्यानंतर श्रीशैलचं स्टँड तर खूप छोटा आहे. बरोबर, आपण पाहिलं फक्त 6 प्लॅटफॉर्मचा आहे. जर बाजूला जर आपण परिसर बघितलं तरी सगळं घाट दरी वगैरे आहे. बरोबर, बघण्यासारखं आहे. श्रीशैलचं मल्लिकार्जुन म्हणलं तर 12 ज्योतिर्लिंगपैकी एक लिंग आहे, ज्याला 12 ज्योतिर्लिंगपैकी दुसरं स्थान म्हणून संबोधलं जातं. तर मित्रांनो, आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कळवा. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावरती ही जी बस आहे, ही बस एक 10 ते 15 दिवस सुरू राहते. त्यामुळे जेव्हा केव्हा ही बस सुरू होईल त्याचे अपडेट मी तुम्हाला देईलच. आमचा प्रवास हा खूप सुंदर झाला. या बस बाबतीत, या बसच्या प्रकाराबाबत सांगायचं झालं तर गेल्या वर्षीपर्यंत ही बस साधी होती, पण आता एस टीच्या ताफ्यामध्ये नवीन BS6 बसेस दाखल झाल्या, हिरकणी बसेस दाखल झाल्या. त्यामुळे हिरकणी बसेसचं चलन या रूटवरती केलेलं आहे. त्यानंतर या बसचं जे भाडं आहे सोलापूर ते श्रीशैलम हे 875 रुपये, म्हणजे एक 900च्या घरामध्ये जातं असं समजूया आपण. त्यानंतर या बसला फक्त बॉर्डरपर्यंत ज्या काही सवलती आहेत, मग ती 75वरील अमृत ज्येष्ठ नागरिक असेल, महिलांसाठी 50% असेल, हे जे असेल, तर या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या फक्त बॉर्डरपर्यंत आहेत. बाकी कुठलीही सवलत नाही आहे. सवलत जर का असेल तर फक्त 4 आणि 7 दिवसाचा पास आहे. 4 आणि 7 दिवसाचा पास खरंच परवडतो हे मी तुम्हाला सांगतो, कारण की 1520 रुपयाचा पास आम्ही शिवशाहीचा काढला आणि येऊन जायचं जे तिकीट आहे ते जवळजवळ 1600-1700 रुपयेपर्यंत होतं. त्यामुळे हा पास परवडतो, तुम्ही पास काढून येऊ शकता. या बसचं टायमिंग आता सकाळचं केलेलं आहे, सकाळी 6 ते संध्याकाळी 6पर्यंत ही पोचते. भविष्यामध्ये जर का नाईटला ही बस जर का झाली आणि कायमस्वरूपी झाली तर भाविकांसाठी ही खूप मोठी पर्वणी असेल. त्यामुळे हाचा व्हिडिओ मी इथेच एंड करतो. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला? बऱ्याच महिन्यानंतर हा ब्लॉग मी तयार केलेला आहे. नंतरचे जे ब्लॉग रेग्युलर येतील. तुर्तास हा व्हिडिओ कसा वाटला, प्रवास कसा वाटला मला नक्की सांगा. सोबतच माझे जे काही सोशल हँडल्स असतील फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम अवल्या प्रवास या नावाने, त्यालासुद्धा तुम्ही लाईक, शेअर, सबस्क्राईब करू शकता. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये एसटीच्या एका नवीन प्रवासामध्ये. तुर्तास मी अवल्या प्रवासी श्रीशैलमहून आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.
हां सेम तसंच होतं ते, बरोबर बोललास तू. मला ते व्हेज मराठाच वाटलं. आज बरं वाटतं चहा कालपेक्षा. का? कालपेक्षा थोडा बरा वाटतं.